आपलं ते सोन्याला पोरी बघायला जायचंय. एक तर पोराला पोरी मिळणार. मी आपल्या पोराला पोरगी दाखवून आणतो आपल्या बरं का आई. हा त्या सोन्याला पोरगी दाखवून आणतो मी. हा आणि पोरगी बघून कसं काय ते पाहुणे पोरगी कसं काय बघून येतो आम्ही. नाही नाही आई मला का नाही चांगली बघा. हा मग तेच मी त्याच्यामुळे तुला विचारत होतो. चांगली बघा नंतर कथा परत वाटलं. हा 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 पाहुणे चांगले बघा. बर 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 मग जाऊ का मग ते सोन्याला बघतो मी कुठे ते बघतो. हा बघा सोन्याला घेऊन तिकडे हो. काय ना हो तात्या येता मग द्या. अरे आता त्या माया काढली उडाली. बर तेवढे आपल्या पोराला पोरगी बघा राव तात्या. आता बघतो आता माया पोराला बघायला चाललंय पोरगी आज. अरे नाना आता ते कसं आहे माया पोराला एकदा पोरगी बघून येतो. बर मग तुझ्या पोराला बी एखादी असली तर बघून टाकू करून. बर बर बघा बाबा. आता कसं आहे एक तर पोराला पोरगी देणार तू चिन्मय एकच गत झाली राव. हा तीच बोंब झाली. शेतकऱ्याच्या पोराला पोरी देणार पुरी द्यायला पोराला पोरी. काय लय अवघड खेळ झाला. बरं येऊ का तात्या आता. या मग काय. बर बर जातो मग. बरं का नाना मी बघतो पाहुणा द्या का द्या असलं तर ह्या पोरात जमलं टाकू करून त्या पोराचा बी. बघा बघा बघा. हा बघा ना. बर 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 अरे पोरग कुणीकडे गेलो बा. कुणीकडे आता काय पुढं बघा बा. सोन्या अगं पाच आणि मी सगळं गाव भर ढुंढळून गेलो बा. सगळे बघतोय शाळात बघतोय चावडीत बघतोय तू इथं येऊन पसरलो. अहो ऊन पडलं होतं त्यामुळे येऊन पडलं होतं. अरे ते पाहुण्याचा फोन आला ते म्हणले पोरगी बघायला या. आणि फोन आला ना आता जावं लागेल आपलं. बरं तू काय घरी जाऊन कपडे फिपडे कुठून येतो का. राहून द्या चांगले कपडे. चला काय मारता असे कपडे असतात काही. काय चांगले कपडे. चला काय मला एवढे खराब दिसत नाही चांगले चांगलं चला. काय नाही उलट डोकं फिकं साफ कर. हा हा चौल सांगत अंगत असं जरा चल बरं. रानातले काम. रानातले काम अरे जाऊ दे बरं ते रानातले काम. तुला काय त्या शेता संग जमिनी संग लग्न करायचं का शेता संग लग्न करायचंय. पण ते जाऊ दे काम बघू नंतर कुठं पळून चालेल. लग्नाचं बघ एक तर पोरी द्या ना आपल्या पोराला लग्नाचं बघायचं. जमिनीला कुठे पळून चाललंय. काम होते कामाचं काय टेन्शन घेऊन तुम्ही आहे ना कामाला. चल तात्या पूर्वी कशा असतो. अरे आता बघायला गेल्याशी काय करणार आहे बरं आता. आपण काय करू बघू पाहुणे बघू सगळं व्यवस्थित बघू आणि मग बघू. आपा आले रामराम आपा. काय आपल्याला मग चलायला लागेल दुसरं काय आता. चला आता तुमची वाट बघत होतो पण हे पोरग तिकडे जाऊन बसलो. तिकडे चावडीत बघ इकडे बघा ती जाऊन खुशाल गाडीत बसलो त्या बैला पशी पसारला लिंबाखाली. तात्या काम करून झोपलो होतो. हा ना ते पसारला तिकडं आणि ते म्हणलं त्याला म्हणलं काही कपडे बदल ते म्हणलं काय नाही चला असंच. चांगलेच ना कपडे. बरं चला मग. किती वाट झालंय पाहुण्याचा फोन येतो. किती वाट बघतोय मी तुमची. हा ना आता आम्हाला झाला उशीर. हे पोराला आणलं मी तिकडून राहणार यायला उशीर झाला. मला तुमचा फोन आला मस्त. चला बरं मग. चालायचं मग. हो चला चला मग चला मग काय. अरे झालं का झाडायचं. हो झाड ते अश्विनी कुठे आहे ना. काय करायचं. ते पाहुण्याचे आजच्या पायाला. अरे मागच्या वेळेस असेच पाहुणे आले. अश्विनीने मोडीलं. मुलगा चांगला होता स्थळ चांगलं होतं ते. पण ह्या वेळेस जरी आता आले पाहुणे म्हणजे पुन्हा डबल तिला म्हणा नको काही गोंधळ घालू. जरा समजून सांग तुझ्या भाषात. बरं सांगते. हा 3 वेळेस ते नको डबल कसं लोक नाव ठेवायची दन. बरं तू काय करते खराटन ते ठेव आता झाडाचं राहू दे. आणि अश्विनीला घे उरकून घे आणि बोलून घे बरं अश्विनीला. जरा तिला आधी सांगू दे समजून तुम्ही पण सांग. बाई चांगलं झालं जमलं तर उलट चांगलंय वाईट नाही चांगलंय. बरं आहे बरं आहे. कुणाचं बी चांगलं हो कुणाचं बी व्हावा काय होतं त्याला. कुणाचं बी चांगलं व्हायलाच पाहिजे ना. बाप बघितले बापाने चांगले घरी द्यायला पाहिजे. पोरग शिकलेले मुलगी शिकलेली आहे. हा नोकरदार करायलाच पाहिजे ना. हा नोकरदार आहे. हा योग्य आहे ना. हा बाप करतो ते काय वाईट करीत नाही ना. बाप चांगलंच करतो ना. आईला वाटतं का वाईट व्हावं म्हणून हा कोणाचं. हा करायलाच पाहिजे. करायला पाहिजे. आपल्या इथे तसं लोकांचं नाही ना आपलीच नाही ते. हा बरं आहे उलट बरं आहे चांगलं आहे.
बाप कायसाठी बघतो, चांगलं व्हायसाठीच बघतो ना मुलं. चांगले बाया उलट व्हायला पाहिजे कुणाचं बरं आहे. बी, हाय का नाही? हा करायला पाहिजे ना, हा चांगलं आहे. मुलीने बघायला पाहिजे ना काहीतरी. हा काय करत होती अश्विनी? काही नाही, बसले होते. बरं तुला माहित आहे काही सांगितलं का तुझ्या मम्मीने काही? हा सांगितलं, काय म्हणली? काही मुलगा बघायला येणार आहे असं तसं म्हणून. पण मागच्या वेळेवणी नको करू. मुलगा चांगला आहे, शेतकरी आहे, 10-15 एकर जमीन आहे त्याला, चांगली बागायती जमीन आहे आणि मुलगा पण चांगला आहे, माणसं चांगली आहेत, घरदार सगळं टकाटकी. बर नाही तर मागच्या वेळेस वेणी काय करशील असंच केला राडा, ते गेले पाहुणे उठून लगेच. आता तसं काय करू नको. तू काय कर आता, तुझं उरकाला घे, पाहुणे येते ना आता, त्यांची वाट पाहतोय मी. बर फोन फिन लावतो मी त्यांना, कुठपर्यंत आलेत, काय झाले काय नाही ते पाहतो सगळं. बर आणि तुझं उरकून घे. हा पाहुणे आले तर तू बघ बरं, ते अश्विनीचं उरकायचं घेईन, ते स्वयंपाक पाण्याचं बघ बरं. राम 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 राम. चला बसा पाहुणे बसा. कस काय प्रवास झाला, कस काय नाही? प्रवास चांगला झाला. चांगला झाला का? वाटाने काय त्रास काय नाही नाही होत. लय पडत पण हा. ऊन आता उन्हाळ्याचे दिवस येत. पाणी बिणी कसं काय तुमच्या गावाला? पाणी बरं आहे सध्या. बरं आहे का? आमच्याकडे काय जल जीवनच झालंय काम, पण काय पाणी यायला प्यायला. आम्हाला पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे काय नाही बरं. tension. हा काय आता राहणार शेतीत? काय ऊस आहे आमच्याकडे. बर हा मग काय काम बघायचंच नाही. 10-15 एकर ऊस आहे, बर त्याला पाणी द्यायचं नुसतं. हा आम्हाला पाण्याला कमी नाही, हा हा. त्याच्यामुळे काय आहे, गाडी तिकडच लावली तुम्ही? आम्ही गाड्या लावल्या तिकडच. हा ना, रस्ताच लय खराब आहे पुढे यायला. आमच्याकडे 2-3 गाड्या आहेत हम्म. पण रिक्षा आणला आपल्या रिक्षाने आलो. हा ना, ते रस्ता लय खराब आहे. हा आणि ते काम आता होईन आता या उन्हाळ्या भरात. मला वाटतं पूर्ण काम होईन ते. मग काम होईल का? हा काम होईल. काम झालं तुम्हाला टेन्शन नाही. नाही नाही काम होईल काम होईल. हा मला आता काय सांगावं, बायता आला तुमच्या गावात यायचं म्हणलं नको नको होतं, इथं खराब नाही रस्ता आहे. अवघड पाहुणे. हा मला लाज वाटत तर काय सांग. रस्त्याचं काम बेकार झालं. बाकी काय चाललंय मग? काय आता हे एकदम ते पाहुण्याने आता आमची मैत्री होती, हा पहिली चालता चालता गाठ पडली ती बाजारात शिरूर मध्ये. हा 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 तर ते म्हणले बायला आमच्या मित्राचा एक मुलगा आहे. हा 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 तर म्हणलं बघ, माझ्याकडे मुलगी होती. हा बरोबर आहे. तर मग म्हणलं बघू बुवा, आता कसं आहे, आता तुम्ही आमच्या घरी येऊ शकत नाही, आम्ही तुमच्या घरी जात नाही. हा नाही बरोबर, कोणतरी मधला माणूस हा, लागतो ना, तर त्याशी ते नातं मधला होत नाही. होत नाही ना. हा मग त्याशी ते- नातं होत नाही ना. हा मग ते बरं म्हणलं, मग या घेऊन म्हणलं उद्याच्या म्हणलं घेऊन त्यांना पाहुण्याला. मग. त्यांनी मला फोन केला, हा. मी राहत होतो, मग अचानक आलो. पोरगा आम्ही आलोच मग सगळे. मला कल्पना सकाळी दिली असती तर मी तयारी करायला असतो, पण त्याने अचानक फोन केला. मुलगा काय करतो तू? मुलगा होय, हा मुलगा शेती करतो चांगल्या शेती. पाहिजे. हा शिक्षण करून समज शेती. हा बघा. शिक्षण करून शेती करतोय. हा, हा. पण बरं आहे बा, समजा घरी अहो, उशीर काय 10-15 एकर. अहो, शेतीत बी काय वाईट आहे का म्हणता? नाही नाही, शेतीत फक्त झटणारा मग शेतकरी पाहिजे. काम करणारे पाहिजे. शेती काम करणारा पाहिजे. शेती चांगली पण काम करणार पाहिजे. मुलगी आता आमची शिकलेली हो. हा 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 आता तुम्हाला पाहुणे सांगितलं ना, मग सांगितलं ना. सांगितलं. बघू आता तुमची मुलगी जरी आली तर तिला काय थोडंच काम करायला लावणार आहे. हा ना, मुलगी शिकलेली. हा मग आमच्याकडे मजूर असते हा ना. कामाला, त्याच्यामुळे टेन्शन नाही. पाहुणे हो, हा बराच वेळ झाला, मुलीला बोलवा. हा तर पोरीसोरीचं काम आहे. हा आता उरकीत असेल थोडं मेकअप आता चालला असेल. बघू तू उरकलं का साका मारू. बरं. अश्विनी उरकलं का तुझं? बरं ये. काही मुलीला तुम्हाला विचारा ना राव. नाव काय? अश्विनी काय करते? इंजिनिअरिंग झाले, नोकरी करते कुठं? संभाजीनगर. तुमचं नाव काय? माझं सोनू. तुम्ही काय करता? आमचं आता मी हे करतो शेती. हा का?
तर 25 एकर शेती आमची. कांदा आहे, टमाटे आहे. आता आमचा 200 टन ऊस गेलाय. आता कांदा येईन हप्ता काढायला. कांदा जाईन आता. कारण आम्हाला ते म्हणजे नोकरीचा विषयच नाही ना. आमच्याकडे जमीन भरपूर असल्यामुळं मग त्याला शेतीच करायचं पण ते असंच गड्याकडून काम करून घेतो, स्वतः काम करीत नाही काही. शेतीतच ठेवलंय. शेतीत ठेवलं पण ते स्वतः काम करीत नाही. आमच्याकडे गडीत कामाला काही बायला येतात, त्याच्यामुळे आपले निष्ठ करून घ्यायचे त्यांच्याकडून. मला लय आवड कामाची. हा शेतीची. हा मला बोलायचं होतं थोडस तुमच्याशी. बोल ना. चालतंय का? मला काय प्रॉब्लेम आहे. हे बघ, मला काही तुझ्यासोबत लग्न करायचं नाहीये. मी नोकरी करते आणि मला नोकरीदारच मुलगा पाहिजे. सॉरी, मी नाही लग्न करू शकत. तू असं काहीतरी सांग की बाबा हे लग्न मोडल, कारण मला 1 लाख रुपये पेमेंट आहे. सॉरी, मी नाही करू शकत तुझ्यासोबत लग्न. मी इंजिनियर, तू शेतकरी, मी नाही करू शकत तुझ्यासोबत लग्न. ही माती हे मी कधी काम केलं नाही. छी, मी नाही करू शकत तुझ्यासोबत. तू असला गावंडळ, मी इतकी शिकलेली, कसं रे? मी नाही करू शकत. सॉरी, तू सांगून टाक काहीतरी. 1 लाख रुपये महिना, तू कधी 1 लाख रुपये बघितले पण नसतील आणि मी तुझ्यासोबत लग्न करू. माझ्या फ्रेंड काय म्हणतील मला, कसल्या मुलासोबत लग्न केलंय, गावंडळ मुलासोबत, इतकी शिकलेली, हिला कसं काय आवडला तो. मी नाही करू शकत तुझ्यासोबत लग्न. तू काय म्हणली? 1 लाख रुपये पगार आहे मला. अरे ते 1 लाख रुपयाचा ना मी माझ्या म्हशीला चारतो खायला. आणि काय म्हणले वरून गावंडळ आहे. आम्ही गावंडळाचे पण आम्ही शेतीतले. आम्ही गावंडळच काम करणार ना. तू काय म्हणती? 1 लाख रुपये पगार आहे मला. अरे मी ना माझ्या गाड्यांना असं 1 लाख रुपये पगार वाटतो. शेतकऱ्याची आवलं दे, कळलं का? ब्रँड तर ब्रँडच राहणार. समजलं ना? मलाच नको आहे तू. जा चल, करू लग्न. मलाच नाही करतो असं लग्न. जाय करू. आयला पोरं गेले तर अजून कसं काय ना गड्या? येते ना. आले 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 का? आले काय नाही time काढला. हा? काय झालं? मला लग्न करा. चला. लग्न नाही करायचं? नाही, चला. काय झालं सांग तर खरं. ते आपल्या शेतकऱ्याची आवड काढायची ते. असं आहे का? चला. शेतकऱ्याची लायकी. लय काढायची. चला. अरे चल जाऊ दे मग, चल. अहो पाहुणं, नाही 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 अहो, नाही, पाहुणं. हे करत नाही, इतका अपमान करायला अहो पाहुणं. नाही नाही चालायचं. चल रे. अरे अश्विनी, काय म्हणली तू पाहुण्याला? काहीच नाही, त्याला बोलले तू शेतकरी, मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. अरे शेतकरी लग्न नाही करायचं म्हणतेस तू? तुला लाज वाटायला पाहिजे. त्याच्या घरी 10 गडी त्याच्या हाताखाली राबते. 1 लाख रुपये तो महिन्याला गाड्याचे पगार करतोय आणि तू खुशाल त्यांची विजत काढते वेळ आपल्या इथं येऊन. कळत नाही तुला एवढं पण? जाणव त्यांना आणि समजून सांग. मीच जाऊ का? हो, तू जायचं. जसे बोलणार तसं वापस घेऊन यायचं पाहुण्याला. बर, जा लवकर, लांब जाते ती. चला जाऊ दे आता. काय ते मुलीने जरा फक्त गाणं घातला. जाऊ दे मग काय. हा. बघू मग काय ते. ऐका ना, हा? मला असं नव्हतं बोलायला पाहिजे पण मी बोलले. सॉरी, माझं चुकलं, मला माफ करा. मी बोलले ते बरोबर आहे. प्लीज वापस चला, मी लग्न करायला तयार आहे. नाही तर पुन्हा आम्ही तिथे येतो तर पुन्हा तो अपमान करायचे आमचं विनाकारण. नाही चला. चला. हा? नाही ना, ऐका ना प्लीज, चला ना वापस. म्हणजे आमची इज्जत काढली का? सॉरी घरी बोलायचं आणि आमची इज्जत सगळी काढायची, असं चालतं का? सॉरी बोलले, चला ना. पाहुणे काय करायचं सांगा तुम्ही. हा? बरं चला 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 बघू काय म्हणते ते पाहुणे. पप्पा आले ते बोलायला. बरं आता काय आम्ही बसत नाही. आम्हाला घाई आहे. थोड्या वेळ बसले असते तर नाही आता काय पाणी- बाप्पाला आपलं बोलून लगेच तारीख खरी त्या खाली ऐका ना. धरली असती. आता आम्हाला मी घाई आहे, उशीर झाला. आम्ही काय करतो बरं. डायरेक्ट आता तितकाला येऊ. बर, आता मुलीचं म्हणणं आहे तर काय समजा प्रश्न नाही तिची चूक तिला समजली ना. हो हो. तुम्ही सांगितलं असेल तिला काय ते. हा. ती काय झालं, मुलाला बोलली आता शेतकरी कसं, आता ती शिकलेली भरपूर आणि ते शेतकरी म्हणल्याच्या नंतर तिला जरा ते कसं झालं असेल, समज काहीतरी नको वाटलं असेल, काय झालं असेल. पण शेतकरी हा शेतकरी ब्रँड असतो हे तिला कुठं हो, कळलं. बरोबर. मी तिला नंतर खडसावलं, खवळलो मी. मग नंतर ती तुमच्या बापास ती तुम्हाला बोलायला मी तिलाच पाठवलं. मला तुझ्या आणि तूच जायचं बोलायला तिला म्हणलं. बरोबर पाहुण्याला तूच बोलून वापस घेऊन यायचं म्हणलं आता. बरोबर. मग आता तिची चूक तिला समजली म्हणायची. हा शेतकरी हा आजकाल जगाचा पोषित सगळ्याला आपल्याला शेतकरीच पोषितोय. जगाचा पोषित आणि त्याचा अपमान म्हणलं कसं व्हायचं. म्हणजे सुशिक्षिताला कळतंय का? या मुलीला याला फक्त आतापर्यंत कळत नव्हतं, हा. पण आता ही चूक उमगली हे सगळ्यात महत्वाचं तिची आहे. चूक तिला कळली ना. हा कळली. चांगलंय. चालतंय, आपण काढू पुढच्या आठवड्यात ती हो, हो, तारीख हो, फिरी हो, करू. चालतंय. या हो या चला. या